फडणवीस साहेब, तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल बऱ्याच मुलाखती देता. तुम्ही सांगितलं की लग्न केलं तेव्हा मी तिला सांगितलं की मी तुला वेळ देणार नाही. तर मी 1999मध्ये लग्न केलं, पण मी बायकोला केवळ वेळ दिला नाही, तर ती BMS होती, तिला MD केलं. तुम्ही हे सांगितलं की तुमच्या बायकोला की मी काही पैसे कमवत नाही, मला समाजकारण राजकारण करायचं आहे. मी राजकीय लोकांना सेवा दिली, पैसे उभे केले, माझ्या मिसेसला MD केलं, रिसर्च केलं, तिला विषय शिकवला. तिच्यामार्फत राजकीय लोकांना पण सेवा दिली. नाडी परीक्षा बाळासाहेबांची केली, नारायण राणेचा गळा तपासणं असो, आरोग्य तपासणी पण केली. तुम्ही सांगितलं माझ्याकडे काही उत्पन्नाचा स्रोत वगैरे नाही आहे. मला 1-1 कोटी रुपयाच्या ऑफर्स होत्या साहेब, ठाकरे कुटुंबियांच्या, राणेंच्या. मी नाही घेतले पैसे. ते शिक्षण क्रांतीचा मी संपादक होतो, त्याच्यातून माझा खर्च मी भागवला. आमच्या संसाराची अतिशय गरिबीत सुरुवात केली मी, आणि धीरे धीरे मी माझ्या बायकोला 3 वर्षामध्ये MD करून जागतिक दर्जाचं संशोधक बनवलं. तुमच्यापेक्षा आमचा संघर्ष फार मोठा आहे. तुम्हाला कौटुंबिक सपोर्ट होता, आम्हाला कौटुंबिक सपोर्ट नव्हता. मी सासऱ्याकडून हुंडा घेतलेला नाही आहे, 1 रुपया घेतला नाही. माझे भाऊ, नातेवाईक सगळ्यांनी आम्हाला लुबाडलं, वापरलं, आमचं नुकसान केलं, तरी आम्ही उभे राहिलो. आणि 2002मध्ये शरद पवारांनी आम्हाला 1 कोटीची ऑफर दिली होती बिझनेसची, ती नाकारली मी. त्याच्यानंतर मी सेंटर्स उभे केलेले आहेत. माझ्या मिसेसला अनेक प्रकारचे छळ केला, त्रास दिला, तिला वाचवलं मी. तिला बिझनेस वुमन बनवलं, तिचा सुपर ब्रँड तयार केला मी. कळलं ना? तुमची आणि माझी तुलना मी का करतो आहे? कारण गेले 3 वर्ष तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून आमचा सतत अपमान करता, आम्हाला गुन्हेगारासारखं वागवता, आम्हाला न्याय देत नाही मुख्यमंत्री म्हणून, आणि अशा मोठ्या मोठ्या मुलाखतीतून बाता मारता आणि स्वतःचं ब्रँडिंग, पर्सनल ब्रँडिंग करतात. हे उद्योग आम्ही नाही कधी केले. आम्ही अशी मीडियाला मुलाखती देऊ शकलो असतो, मीडियाला पैसे देता आले असते आम्हाला, मीडियाच्या लोकांनी आम्हाला पैसे पण मागितले होते. हे आम्ही असे उद्योग नाही केले. आणि हे जे तुमचे दावे आहेत ना, हे सगळे हास्यास्पद दावे आहेत. आमचं प्रेम प्रकरण होतं, आणि लग्नाच्या अगोदर आम्ही एकत्र राहतो का नाही, तिला MD करायचं होतं मला. मी काय काय झेललं आहे माझ्या संसारात त्याची तुम्ही कल्पना नाही करू शकत. तुम्ही तुमची इमेज बिल्डिंग करताय ना, तशी आमची तुफान बदनामी केली आहे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्यांनी. पण आम्ही मीडियात जाऊन स्वतःची इमेज नाही केली. लढलो, आम्ही जिंकलो.